आकाशवाणी मुंबई. मी भक्ती सोनटक्के. निवडणूक विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत. राज्य विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. याशिवाय अपक्ष लढणारे उमेदवार आणि इतर पक्षांचे उमेदवार यांच्या कामगिरीवरही राज्यातल्या सत्ता स्थापनेची समीकरणं अवलंबून आहेत. राज्यातल्या 288 मतदारसंघांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे मतमोजणी केंद्र असून केंद्रांभोवती कडेकोट सुरक्षा बंदोबस्त आहे. विधानसभा निवडणुकीचं विश्लेषण करणारा विशेष कार्यक्रम निवाडा जनतेचा या बातमीपत्रानंतर प्रसारित होणार आहे. सुरुवातीचे कल हाती येऊ लागले आहेत. टपाली मतदानाच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस, बारामती मतदारसंघातून अजित पवार, बुलढाणा जिल्ह्यात जळगाव जामोद मतदारसंघात भाजपचे संजय कुटे आघाडीवर आहेत, तर बुलढाणा मतदारसंघात शिवसेनेचे संजय गायकवाड आघाडीवर आहेत. ठाणे जिल्ह्यात ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्रताप सरनाईक आघाडीवर आहेत. जालना जिल्ह्यात भोकरदन मतदारसंघातून संतोष दानवे आघाडीवर आहेत. परभणी, हिंगोली आणि पालघरमध्येही टपाली मतदानाला सुरुवात झाली आहे. नांदेडमध्येही स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातल्या मतमोजणी केंद्रात टपाली मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणीच्या कामासाठी इथं 1800 कर्मचारी कार्यरत आहेत. अकोला जिल्ह्यातही टपाली मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाड विधानसभा मतदारसंघातून गोगावले तर पनवेलमधून भाजपचे प्रशांत ठाकूर टपाली मतमोजणीत आघाडीवर आहेत. पुणे जिल्ह्यातल्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे, कसबा मतदारसंघातून भाजपचे हेमंत रासने, हडपसर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे तर कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे चंद्रकांत पाटील हे टपाली मतमोजणीत आघाडीवर आहेत. टपाली मतांच्या मोजणीत कराड दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर आहेत, तर इस्लामपूरमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आघाडीवर आहेत. कागलमधून हसन मुश्रीफ पिछाडीवर असून समरजितसिंग घाडगे यांनी आघाडी घेतली आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्रकाश आबिटकर आघाडीवर आहेत. अमरावती जिल्ह्यात अचलपूर मतदारसंघातून आमदार बच्चू कडू, तिवसामधून यशोमती ठाकूर तर बडनेरामधून रवी राणा हे टपाली मतदानात आघाडीवर आहेत. धामणगाव रेल्वे मतदारसंघात प्रताप अडसड हे आघाडीवर आहेत, तर अमरावती मतदारसंघात सुलभा खोकडे आघाडीवर आहेत. रिसोड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे अमित झनक 700 टपाली मतांनी आघाडीवर आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणीही सुरू झाली आहे. काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. त्यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण यांना काँग्रेसनं संधी दिली आहे. भाजपातर्फे संतुख हंबर्डे ही जागा लढवत आहेत. केरळमधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातली मतमोजणी सुरू झाली आहे. काँग्रेसचे राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. आता तिथून काँग्रेसच्या प्रियंका गांधी पहिलीच निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरुद्ध भाजपाच्या नव्या हरिदास आणि इतर 15 उमेदवार रिंगणात आहेत. देशातल्या 48 विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. विधानसभेसाठी उत्तर प्रदेशातल्या 9, राजस्थानातल्या 7, पश्चिम बंगालमधल्या 6, आसाममध्ये 5, बिहार आणि पंजाबमध्ये प्रत्येकी 4, कर्नाटकात 3 मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. केरळ, मध्य प्रदेश आणि सिक्कीममध्ये प्रत्येकी 2 जागांसाठी तर छत्तीसगड, गुजरात आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली. नाशिकमध्ये मतदान यंत्रातल्या व्हीव्हीपॅटमध्ये असलेला बदल संशयास्पद असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे नाशिक पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी केला आहे. नाशिकमध्ये 7 मतदान केंद्रात मतदानापूर्वी मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट क्रमांक वेगळे होते, मात्र मतदान वेगळ्याच बॅलेट पेपर आणि व्हीव्हीपॅटमध्ये झालं असल्याचं त्यांनी सांगितलं. नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. याबरोबरच हे निवडणूक विशेष बातमीपत्र संपलं. नमस्कार.